मंचर नगरपंचायतीच्या DPR संदर्भामध्ये आजची प्रामुख्याने खरवास्तविक ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. साधारणतः एक 7 ते 10 दिवसापूर्वी एक DPRची सूचना मंचर नगरपंचायतीला त्या ठिकाणी आली आणि नगरपंचायतचे सर्व नगरसेवकांनी मीटिंगद्वारे ते DPRचा जो काय त्यांच्याकडं प्रस्ताव आला होता तो त्यांनी त्या दिवशी ओपन केलेला आहे. खरं वास्तविक DPR हा संपूर्ण शहरामध्ये टाकल्याचं समजतंय. नागरिकांमध्ये त्याची उलटसुलट चर्चा आहे आणि नगरसेवकांकडून असं समजतंय की हा DPR आम्ही त्या ठिकाणी पाहिला आणि परत तो लिफाफ्यामध्ये बंद केला आणि परत तो ठेवून दिलेला आहे. आता त्याच्यामध्ये नगरसेवकांकडूनच अशी माहिती मिळते का मंचरमध्ये जो काही DPR आलेला आहे म्हणजे चारही बाजूने ज्या वेळेला त्याच्यामध्ये काही जागा जमिनी ज्या काही गेलेल्या आहेत, मग काही कमर्शियल असतील, काही शेती असेल, जो काय हा DPR बनलेला आहे त्या DPRमध्ये साधारणतः नागरिकांमध्ये थोड्याशा चर्चा ज्या आहेत त्या जरा उलटसुलट आहे आणि त्या माध्यमातून एक लोकांमध्ये एक संभ्रम तयार झालेला आहे. त्यांच्यामध्ये साधारणतः एक थोडंसं भीतीचं वातावरण आपलं एवढं क्षेत्र गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नगरसेवक असतील किंवा त्यांचे काही संबंधित जे काही लोक असतील त्यांच्याकडून देखील काही नागरिकांना त्या ठिकाणी बोललं जातं की तुझा त्या ठिकाणी हा भाग गेलेला आहे, तुझी अशी जमीन गेलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांचं एक भीतीचं वातावरण तयार झालेलं. आपलं एवढ्या वर्ष आपण सांभाळलेली ही प्रॉपर्टी आणि नगरपंचायतीने त्याच्यावरती हा जो केलेला आरक्षण, एकंदरीत हे सर्व त्या ठिकाणी एक संभ्रम त्यांच्यामध्ये तयार झालेला आहे. अजून ते खरं वास्तविक पब्लिश व्हायचं आहे. हा संपूर्ण जो आराखडा आहे हा DPRचा हा संपूर्ण पब्लिश होणार आहे. त्या माध्यमातून पब्लिश झाल्यानंतर खरं वास्तविक हे सगळे विषय त्या ठिकाणी येतील, परंतु शहरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण, वेगळ्या प्रकारच्या चर्चा या DPR उघडल्यापासून त्या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेली आहे. काल देखील नगरपंचायतीच्या माध्यमातून उपनगराध्यक्ष असतील, काही नगरसेवक असतील, त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये देखील त्यांनी ज्या वेळेला सांगितलं, आता ती पत्रकार परिषद म्हणजे मी यालाच ऐकली यूट्यूबला, आता ती पत्रकार परिषद उपनगराध्यक्षांनी घेतली, परंतु समाधानकारक जे काय बोलायला पाहिजे होतं ते समाधानकारक काय त्या ठिकाणी उत्तर हे नगराध्यक्षांचं देखील आणि नगरसेवकांचं त्या ठिकाणी आलेलं नाही. म्हणून आजची ही पत्रकार परिषद व्यवस्थित आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. मंचर नगरपंचायतच्या माध्यमातून मंचरचा जो भविष्यातील विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे तो तयार केल्यानंतर नगरपंचायतचे नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, त्यांच्यापुढे त्याचं सादरीकरण करण्यात आलं आणि ती माहिती ऐकीव माहिती समाजामध्ये लोकांपर्यंत पोहोचली आणि समाजातील जे घटक आहेत का त्यांना समजलं माझं आरक्षण पडलेलं आहे जमिनीवरती, माझ्या याच्यावरती पडले, म्हणजे जिथं जिथं आरक्षण पडले ती लोक आम्हाला येऊन भेटायला लागली. क्षेत्रात आता आरक्षण पडलं, आम्ही काय करायचं आहे, म्हणून खऱ्या अर्थाने ही पत्रकार परिषद घ्यायचा गरज पडली. तर हे आरक्षण पडल्यानंतर खऱ्या अर्थानं एक सुरक्षितेचं वातावरण लोकांमध्ये पाहिजे होतं की बाबा हे आरक्षण म्हणजे आत्ता प्रोजेक्टेड तयार केलेला एक प्लॅन आहे का मंचरचा आराखडा कसा असावा. एवढी सामान्य बाब जर लोकांपर्यंत गेली तर त्याच्यामध्ये बदल करता येतो, त्याच्यामध्ये आपल्याला कायद्यानं घटनेनं अधिकार दिलेला आहे का आपण आरक्षण ते कॅन्सल करू शकतो किंवा बदल करू शकतो, आपल्याला अधिकार आहेत ते.
त्याच्याकरता हरकती घ्यायला आपल्याला वेळ पण दिलेला आहे. जे एवढी माहिती लोकांपर्यंत देण्यासाठी आम्ही प्रत्येकजण वेगवेगळा येऊन आम्हाला भेटत होता. मग कुणी बाळासाहेबांकडे जात होतं, कुणी राजाभाऊकडे जात होतं, कुणी माझ्याकडे आलेले तर लोक काही जण सांगितलं की बाबा आम्हाला सांगितलं की 2 लाख रुपयांनी तुम्हाला जमिनीला पैसे मिळणार आहे, तर 1 गुंठ्याला मग तुम्ही विकून टाका, तुम्हाला तुमच्या हातात काय राहणार आहे, 4 लाख रुपयांनी विका, असे सल्लेसुद्धा काही लोकांनी दिलेत. त्याच्यामुळं तो धास्तवलेला समाज आहे. म्हटले मग 2 लाखांनी माझ्याकडे लोक आली तर मला म्हटले डायरेक्ट 4 लाखांनी सीट तुम्ही घ्या, 5 लाखांनी तुम्ही घ्या. म्हटलं विकू नका, तुमची 10 लाखाची जमीन आहे, तुम्ही कशा करता घाबरताय. म्हणून खऱ्या अर्थानं ही पत्रकार परिषद घेण्याची आजला गरज पडली. आणि खऱ्या अर्थानं समाजसेवक, नगरसेवक किंवा प्रतिनिधी, लोकप्रतिनिधींनी ही बाब त्यांची चूक आहे असं मला म्हणायचं नाही, पण त्यांनी मांडणी करताना हे समाजापुढे द्यायला पाहिजे की सगळे अधिकार ठेवलेले आहेत आपल्याला. पण नगरपंचायतमध्ये जरी आपण न्याय मिळाला तर तुम्ही पुढे जाऊ शकता, कोर्टात जाऊ शकता, हायकोर्टात जाऊ शकता, केस लढू शकता. या सगळ्या गोष्टी आहेत. मंचरचा विकास झालाच पाहिजे, विकासाला विरोध नाही, विकास आराखड्याला विरोध नाही, पण सगळेजण एकत्रित घ्या. विकास करायचा असतं तर जेवढी जास्त समाज एकत्र कराल तुम्ही, त्या समाजातील जे विकास केलेले खरंच घटक आहेत, मग डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, पत्रकार असतील, शेतकरी असतील, कामगार असतील, की ज्या त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं, ती लोक एकत्र आली, त्यांचा सल्ला घेतला आणि त्याच्यातून मंचरचा भविष्यातील विकास कसा असेल तो जर हे केलं तर अजून तो परिणामकारक होईल. जे फक्त नगरपंचायतचा जी बॉडी होती, बॉडी म्हणजे गव्हर्नमेंटचे जे नगर शासनाचे जे अधिकारी होते त्यांनी जो प्लॅन केला आणि तो आपण मंजूर करायचा असा काही विषय नव्हता याच्यामध्ये. आता सध्याची परिस्थिती तशीच आहे. आपण ह्या ठिकाणी अनेक वर्ष राहत असल्यामुळे आपल्याला मंचरचा विकास करताना मंचरच्या समस्या काय आहेत त्या समजल्या तर आपण विकास करू शकणार आहे. शाळा कुठं पाहिजेत, गार्डन कुठं पाहिजे, ड्रेनेज कुठं पाहिजे, पाण्याची लाईन कुठं पाहिजे, ETP कुठं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का मंचर नगरपंचायत झाली, नगरपंचायतची नगर परिषद होती, 2 निकोटवाडी असेल किंवा शेवाळवाडी असेल यांच्याकडनं किंवा एकलहरे असेल यांच्याकडून प्रस्ताव मागवले. मग भविष्यात जर ही सगळी गावं एक होणार असतील तर त्या दृष्टीने मग एवढी घाई करून आपण फक्त मंचरचे जर आरक्षित प्लॉटवरती आपण आरक्षणं टाकली तर आज भविष्यातल्या गरजा ओळखून ती टाकायला पाहिजेत आपल्याला, काय कुठं जाईल ते. एवढी घाई न करता प्राथमिक प्रायोरिटी कशाला द्यायला पाहिजे, नितांत गरज कसली आता, त्या गोष्टी आपण त्या विकास आराखड्यामध्ये टाकल्या पाहिजे, तेवढा तयार केला पाहिजे. आणि नंतर मग ही गावं समाविष्ट झाल्यानंतर तो मेन आराखडा तयार केला पाहिजे. आराखड्याला विरोध नाही आहे, पण पूर्ण गावाला एकत्रित करून लोकांना विश्वासात घ्या, त्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करा. आज लोक घाबरलेली आहेत. मनीषकरण कोण जमिनी विकायला निघालाय, कोण त्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी पैसे मागतायत एजंट, तर हे नको आहे आपल्याला खऱ्या अर्थात. मी लहान असताना मला आठवतंय 87-88ला बाळासाहेब आमच्या जमिनी बघतांच्या त्यावेळेला बागायती जमिनी साहेब याच्या MSEB साठी विद्युत मंडळाचं आजचं जे हे दिसतंय पॉवर स्टेशन आपल्याला, त्यावेळेला त्या आमच्या जमिनी गेल्या होत्या सगळ्या. ते म्हटलं बिलकुल घाबरू नका, एक मिटिंग घेतली ना, आम्हाला कुठं नेलं ना, पैसे मागितले नाही केलं. मग जिरायत जमीन कुठे आहे, मग ती खाणीवरती आहे. त्यांनी परस्पर जाऊन विधिमंडळामध्ये तो प्रश्न मांडला, तो सोडवला आणि आजल्या आमच्या त्या जमिनी शिल्लक आहेत. अनेक वर्ष अनेक कुटुंब त्या शेतीवरती जगतायत. अनेक अन्नधान्याचा वापर समाजासाठी होतोय. तिथे जर ती दूरदृष्टी नसती आणि तिथे जर आजला आला असता तर आजला मंचरचा विकास थांबला असता. म्हणजे प्रत्येकजण जर विश्वासात घेतलं तुम्ही तर चांगल्या पद्धतीने आपल्याला तो आराखडा करता येईल. माझ्या कुठल्याही अधिकाऱ्यांना, कुठल्याही नगरसेवकांना, कुठल्याही लोकप्रतिनिधींना विरोध नाही किंवा त्यांना नाव ठेवायचं नाही. तो वस्तुस्थिती मांडली आणि त्याच्याप्रमाणे विचार करून निर्णय घ्यावेत, एवढंच माझं म्हणणं आहे. थांबतो. नमस्कार. प्रथमतः सर्व तुम्हा पत्रकारांचं मनापासून स्वागत आणि तुम्हाला खरेच मंचरकरांच्या वतीनं मी धन्यवाद देतो. कारण आज खऱ्या अर्थानं भयभीत मंचरकरांना एक शाश्वत असं आश्वासन म्हणणार नाही, परंतु त्यांच्या पाठीशी कोणीतरी खंबीरपणानं उभं आहे हे दाखवण्यासाठी आम्ही मंडळी आज तुमच्या समोर आलेलो आहोत. आणि तुमच्या माध्यमातून सर्व मंचरकरांसमोर आम्हाला एक आमची भूमिका मांडायची की लोकांनी कुठल्याही अफवांना किंवा कुठल्याही अपप्रचारांना बळी पडू नये आणि खचून जाऊ नये. कारण मुळात TP प्लॅन हा कोण सँक्शन करतं, त्याची मंजुरी कुठून येते, त्याचं नियोजन कोण करतं, ते नगररचना विभागाकडनं त्याचं सँक्शन होतं. आणि तुम्हा सगळ्यांना माहितीसाठी सांगतो की 2 वर्षापूर्वी नगररचना विभागाचे सगळे अधिकारी मंचरला आले होते. मंचर नगरपंचायतच्या हॉलमध्ये एक सगळ्याच ग्रामस्थांची मीटिंग देखील झाली होती. आपल्यापैकी काही पत्रकार त्या मीटिंगलाही उपस्थित असाल.
आणि त्यावेळेस एक नवीन टाउनशिप मंचरमध्ये मंजूर झालेलं होतं आणि ते आपल्या जुना बैल बाजार किसनराव बानखेल यांच्या आणि हायस्कूलच्या बाजूला होतं. त्या स्वरूपामध्ये ग्रामस्थांची भूमिका समजावून घेण्यासाठी ते नगररचना विभागाचे अधिकारी आले होते आणि त्यावेळेस लोकांचा तो नकार पाहिला. लोकांनी विरोध केला की नाही, आमची ही शेती आहे आणि त्यामध्ये काय आम्ही टाउन या ठिकाणी वसून देणार नाही, दुसरं शहर तयार करून देणार नाही, अशी भूमिका मांडली. आणि त्यावेळेस त्यांनी नकळत मंचरकरांना पुढचा DPR आपण बनवत आहोत, नगररचना विभागानं जाहीर केलं होतं की मंचरचा टाउन प्लॅनिंग आपल्याला बनवायचं आहे आणि त्यासाठी आम्ही मंडळी आता कार्यरत होणार आहोत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, विशेषतः सगळ्या मंचरकरांसाठी, नगर रचना विभागातनं हा जो प्लॅन बनवला जातो शहराचा विकास आराखडा, तो एकंदरीत शहराचे क्षेत्रफळ आणि शहराची लोकसंख्या याला आधारभूत धरून पुढची 50-60 वर्षाचा तो एक विकास आराखडा तयार असतो. मग आज मंचरचं क्षेत्रफळ किती आहे, मंचरची लोकसंख्या किती आहे आणि पुढील 50 वर्षासाठी मंचरमध्ये ह्या ज्या काही डेव्हलपमेंट होणार आहे, मग त्यामध्ये रुग्णालय असेल, शाळा असतील किंवा विद्यालय, गार्डन असेल, नाना पार्क असतील, जेवढी काय लोकांना अत्यावश्यक गरजांसाठी लागणाऱ्या जागा आहेत त्या रिझर्वेशनसाठी शासनानं काही नियमावली तयार केलेली आहे. आणि काल मी उपनगराध्यक्षांची मुलाखत तुम्हीच पत्रकारांनी घेतलेली ऐकली. त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये काही भूमिका त्या ठिकाणी मांडल्या की हा नगररचना विभागानं 22-23ला प्लॅन मंजूर केलेला आहे, तयार केलेला आहे आणि तो आमच्या इथे सीलबंद स्वरूपामध्ये आणून ठेवलेला होता. आम्हालाही ते दाखवण्यात आलेलं नाही. ज्या दिवशी आमची मीटिंग होती त्या दिवशी तो विकास आराखडा आमच्या समोर आणला गेला. आमचे सगळे मोबाईल वगैरे सगळं जे काय होतं ते बाजूला ठेवलं, काढून ठेवायला लावलं आणि नंतर ते सीलबंद पाकिट आमच्या समोर उघडलं आणि आम्हाला तो गावचा विकास आराखडा दाखवण्यात आला. आणि हा विकास आराखडा मंचरमध्ये सीलबंद पाकिट गेली 6 महिने ही बॉडी निवडून आल्याच्या नंतर जर मंचर नगरपंचायतमध्ये होतं तर त्याच्यासाठी ते सील उघडू नये. आपल्याला कल्पना आहे की कुठली अशी गोपनीय ज्यावेळेस काही माहिती असते ती सीलबंद ठेवली जाते, त्यावेळेस त्याचं सील ठोकत असताना, सील मारत असताना 4 साक्षीदार असतात, पंच असतात, त्यांच्या सह्या त्याच्यावरती असतात. जर एवढंच हे गोपनीय होतं तर कुठल्या मंचरकरांची साक्षीदार पंच म्हणून त्याच्यावर सही होती की नाही हे पाहणं नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचं कर्तव्य होतं. पण याच्यामध्ये कुठेही त्यांनी ती भूमिका पार पाडली नाही. त्यांच्यासमोर ते सील काढलं गेलं, ते म्हणले आम्हाला ते दाखवलं. त्यांनी साधारणतः 1 तास, 2 तास, 4 तास काय दाखवलं असेल, यांचे मोबाईल बाजूला होते. परंतु मंचरकरांनी अतिशय हुशार, बुद्धिमान नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून दिलेले आहेत याची आपल्याला कल्पना आहे. 1 तास, 2 तासामध्ये त्यांची मेमरी एवढी शार्प आहे की संपूर्ण एवढ्या मोठ्या मंचर शहरामध्ये कुणाचं क्षेत्रफळ गेलेलं आहे हे त्यांच्या नजरेनं पटकन टिपलं आणि तो विकास आराखडा सीलबंद करून तसाचे तसा त्यांनी तो अधिकाऱ्यांनी ठेवला. आज तागायत तो कुणाला दाखवला नाही आणि आज लोकांना असं सांगतायत की महिन्याभरानंतर तो पब्लिश केला जाईल. सर्वसामान्यपणानं हा विकास आराखडा जर एवढा गोपनीय होता तर तो सील करताना आणि सील ओपन करताना साध्या मतपेट्यांच्या वेळेस तुम्ही पाहताय की इथे आल्यानंतर उमेदवार, त्याचे प्रतिनिधी यांच्या साक्षीनं, त्यांच्या सह्यांनी ते बंद केलं जातं. उघडताना सुद्धा त्यांना बोलवलं जातं, नंतर उघडतात. एखाद्या बँकेने एखादी वास्तू जप्त केली, इमारत जप्त केली तर त्याला टाळे लावताना सुद्धा शेजारी पाजारी 4 पंच बोलवतात. त्या कुलपावरती, त्या सीलवरती त्यांच्या सह्या असतात, रजिस्टरला सह्या असतात. एवढं साधं जनरल नॉलेज सुद्धा जर ह्या नगरसेवकांना नसेल तर मला त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि मंचरकरांच्या विषय असणाऱ्या त्यांच्या हिताची सगळी आपल्याला कल्पना येते. फक्त मला मंचरकरांना तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की यांनी, काही लोकांनी, त्याच्यात मी कुणाचाही नामोल्लेख करत नाही, पण आम्हाला असं निदर्शनास आलेलं आहे की काही सभागृहाबाहेरच्या शक्ती अशा कार्यरत झाल्या की त्यांच्या पत्नी नगरसेवक म्हणून सभागृहात आहेत, त्यांचे पतिराज बाहेर परस्पर लोकांना घाबरवण्याचं काम करतात. जर तुम्हाला तो नकाशा दाखवला नाही, तुम्हाला सर्वे नंबर माहीत नाही, मग राजाराम बानखेल यांचं अमुक अमुक क्षेत्र गेलेलं आहे हे तुम्ही छातीटोकपणे सगळ्या गावात कसं सांगता? आणि अशाच प्रकारे मंचरमधल्या अनेक लोकांना घाबरवण्याचं काम याच नगरसेवकांकडनं चाललेलं आहे. आणि माझा एक संशय आहे, कारण माणूस घाबरला की आज तुम्हाला माहिती आहे मंचरच्या आसपासची जवळपासची
सगळी क्षेत्र, सगळी शेती, त्याची किंमत कमीत कमी 10 लाख रुपये गुंठ्याच्या पेक्षा जास्तीची आहे. जर माझी 40 गुंठे जमीन असेल ती 4 कोटीची होते. मन जाणारी जमीन मला वाचवायची असेल तर मी साहजिकच एखाद्या त्या सभागृहात ज्याची शक्ती आहे, ज्याची चलती आहे, अशा माणसाला गाठवणारं सांगणार हे 5, 10, 20 लाख रुपये तुला घे बाबा, पण माझं त्याच्यातनं कसं वजा करता येईल, मला कसं वगळता येईल ते तू प्रयत्न कर. अशा संबंधित अशा पद्धतीनं लोकांना घाबरून घ्यायचं आणि नंतर आपला जो गोरज धंदा आहे, ज्या उद्देशानं खोरी फावडं टिकाव घेऊन तुम्ही त्या ठिकाणी गेलात, हे निवडून आलेले नगरसेवक सगळे प्रतिनिधी लोकमतातनं निवडून आलेले नाही, ते नोट मतातनं निवडून आलेले, पैशावर निवडून आलेली माणसं पैसा मिळवण्यासाठी खटपट करतायत आणि घाबरून जाऊन मंचरकरांना घाबरून दहशतीनं पैसे गोळा करण्याचं काम त्या ठिकाणी राजरोसपणानं. मी काही लोकांना या ठिकाणी बोलतोय, कृपया गैरसमज करून घेऊ नये. त्यांच्यापासून मंचरकरांनी सावध राहायला पाहिजे. आज आम्ही या ठिकाणी बाळासाहेब, संजू शेख आम्ही एकत्र आलेलो आहोत. तुमच्या माध्यमातून मंचरकरांना फक्त काही पुढच्या सूचना देतो की ज्या वेळेस हा नगर विकास आराखडा जाहीर होईल, अधिकृतरित्या पब्लिश होईल, त्याच्या पुढे 1 महिन्याची त्याच्यावरती आपल्याला हरकत घेण्यासाठी मुदत असते. ती हरकत घेताना सर्वे नंबर ज्याचे एकत्रित आहे अशा लोकांनी एकत्रित येऊन एक सामुदायिक अर्ज करायचा. तो अर्ज त्या ठिकाणी द्यायचा आणि त्या सगळ्या कामामध्ये तुम्हाला ज्यांना लोकांना काही माहीत नसेल, कल्पना नसेल, ज्या दिवशी तो नकाशा आराखडा पब्लिश होईल त्याच दिवशी संजू शेठ थोरात यांच्या ऑफिसमध्ये आम्ही समांतर ऑफिस त्या ठिकाणी सुरू करू. ज्या लोकांना मदत पाहिजे, ज्या लोकांना त्याची काय अधिकृत माहिती पाहिजे, ती संजू शेठ थोरात यांच्या ऑफिसमध्ये जायचं, ती माहिती घ्यायची. पर अर्ज करून देण्यापासून सुद्धा लोकांना, शेवटी आम्ही आहोत ते जनतेच्या मदतीसाठी आहोत, लोकांना सर्वतोपरी मदत त्या ठिकाणी करण्यात येईल. परंतु लोकांनी घाबरून जाऊ नये, धीर सोडू नये. जर त्याच्यामध्ये आपण महिन्यामध्ये रितसर पद्धतीनं तक्रारी दाखल केल्या, आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडलं, योग्य असेल तर त्याची शासनाची एक कमिटी असते, शासकीय अधिकारी असतात आणि आपल्या सगळ्या नगरसेवकांमधून सुद्धा 1, 2, 3 नगरसेवक त्या कमिटीमध्ये असतात. आणि माझी एक खात्री 100% आहे की आतापर्यंत या लोकशाहीमध्ये कुठलाही आराखडा बनवत असताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्याशिवाय कितीही वरिष्ठ मोठे अधिकारी असले तर तो कितीही गोपनीय प्लॅन असला तरी देखील तुम्हाला माहिती आहे या ठिकाणचे प्रभाग फोडले. प्रभाग फोडताना सुद्धा लोकप्रतिनिधींच्याच माध्यमातून फोडले गेले, काही लोकांच्या माध्यमातून फोडले गेले. माझी तर पूर्णपणानं खात्री आहे की हा विकास आराखडा बनवताना सुद्धा आमच्या तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बनवलेला आहे. काही त्यांच्या हाताखालचे चेले चपाटे. तुम्ही पहा, आराखडा जाहीर झाल्यानंतर किती सत्ताधारी पुढाऱ्यांच्या जमिनी त्याच्यात गेलेल्या आहेत आणि आमच्यासारख्या विरोधी काम करणारे किंवा ज्याला कोणीच वाली नाही अशा सर्वसामान्य माणसाच्या किती जमिनी गेलेल्या आहेत हे तुम्हाला निदर्शनास येईल. आणि त्यानंतर मी केलेला आरोप त्याच्यामध्ये किती तथ्य याची खात्री तुम्हाला पटेल. फक्त तुमच्या माध्यमातून जनतेला एकच आव्हान करतो की कृपया मंचरकरांनी घाबरून जाऊ नये. याला आपल्याला पर्याय, जर नाही सरकारी अधिकाऱ्यांनी ऐकलं तर कोर्ट हा आपल्याला शेवटचा पर्याय आहे. आपण सगळे मंचरकर मिळून कोर्टात जाऊ, अन्यथा नाही कोर्टात डाळ शिजली तर आपण एक मोठं जनआंदोलन उभं करू. आपला विकास आराखड्याला विरोध बिलकुल नाही आहे संजू शेठ, परंतु ज्या पद्धतीनं ते झालं पाहिजे. आता एकच उदाहरण देतो, स्मशानभूमी कुठं असावी तुम्ही पत्रकारांनी विचार केला तरी तुमच्या बुद्धीला ते पटणार नाही. आमचं रयत शिक्षण संस्थेचं महात्मा गांधी विद्यालय या ठिकाणी आहे. सगळ्यांचीच अख्ख्या गावची लहान लहान मुलं त्या ठिकाणी शिकायला येतात आणि मंचरची नियोजित स्मशानभूमी या मंडळींनी त्या हायस्कूलच्या बाजूला केलेली आहे. म्हणजे रोज तिथं प्रेत जाळणार, त्याची दुर्गंधी, त्याचा तो शोक, सगळं त्या लहान लहान मुलांच्या विपरीत काय मानसिकतेवरती परिणाम होईल याचा सुद्धा विचार संबंधित अधिकारी असतील किंवा कोणी लोकप्रतिनिधी असतील यांनी केलेला नाहीये. म्हणजे तुम्हाला फक्त लोकांना छळण्यासाठी आणि मंचरचं आतोनात नुकसान करण्यासाठी, मंचरवरती काहीतरी सूड उगवण्याच्या भावनेतनं काही लोकांनी हा आराखडा बनवलाय असा माझा ठामपणाने आरोप आहे. तेव्हा मंचरकरांनो, आम्ही तुमच्या पाठीमागे ठामपणाने उभे आहोत. घाबरून जाऊ नका. आपण याच्यातनं एक जनआंदोलन उभं करू आणि ज्या दिवशी तो आराखडा जाहीर होईल 1-2 दिवसात आपण सगळ्या मंचरकरांची एक मोठी मीटिंग घेऊ आणि त्यामध्ये काय पुढची भूमिका घ्यायची हे निश्चितपणानं ठरवलं जाईल. आणि अजून एक भूमिका या निमित्तानं संजू शेठ, मंचरमध्ये जे 2 वास्तू आता नगरपंचायतनी बांधलेले आहेत त्या ठिकाणी व्यापारी गाळे आहेत. उद्या
हीच मंडळी काही ना काही कारणानं त्याच्यामध्ये फेरफार करतील, परंतु आमचं तुमच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांना, प्रशासकीय व्यवस्थेला एकच सांगणं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये शासकीय नियमावलीमध्ये जे काय असेल त्या पद्धतीनंच त्या गाळ्यांचं लिलावाचं स्वरूप असेल, देण्या घेण्याचं स्वरूप असेल, हे फक्त शासकीय नियमाला धरून व्हावं. शासकीय नियम धाब्यावर बसून कोणी त्या ठिकाणी आपल्या सत्तेचा दुरुपयोग करणार नाही अशी अपेक्षा आम्ही बाळगतो. आणखी अनेक प्रश्न आहेत, पण एकाच पत्रकार परिषदेत मांडणार नाही, कारण आता ही त्यांनी सुरुवात करून दिलेली आहे. आम्हाला ते बोलावंच लागणार आहे आणि बोलल्याशिवाय आमच्यासारखे कार्यकर्ते थांबणार नाहीत, कारण आम्ही फक्त मनसरकरांचं हित पाहतो. सामान्य माणसाच्या गळ्याला जर कोणी नख लावत असते तर आम्ही शांत बसताना एवढं गोपनीय आहे. तुम्ही सीलबंद तुमच्या समोर सील काढले, तुम्हाला फक्त दाखवलंय, तुमचे मोबाईल दूर होते, सगळं दूर होतं. मग आज राजाराम बानखेल यांची जमीन गेलेली आहे हे मला माहीत नाही, पण सगळ्या गावात माहिती झालेली आहे. स्मशानभूमी इथे आहे हे आम्हाला माहीत नाही, जागा मालकाला माहीत नाही, पण गावाला माहिती आहे. मग हा नकाशा पाहिला कुणी? हे तुम्ही जाणले, आम्ही जाणले, ज्यांच्या समोर मांडला, ज्यांच्या समोर तो ठेवण्यात आला, त्यांच्याशिवाय गावातल्या कुठल्याही आजी माजी लोकप्रतिनिधीला तो माहीत नाही, ग्रामस्थांना माहीत नाही. मग लोकांच्या जमिनी गेल्यात. आता काही लोकांनी उदाहरण सांगतो, गांजाळे मळ्यामध्ये आमचे एक नाताबडे म्हणून हवालदार आहेत, त्या बिचाऱ्यांनी घराचं बांधकाम सुरू केलं होतं, परंतु त्यांना सांगितलं एक रस्ता तुमच्या इथनं जातोय घरावरनं, अर्धवट आजही RCC बंगला बांधायला घेतलेला आहे, पण त्यांनी बिचाऱ्यांनी घराचं काम थांबवलेलं आहे. नकाशा ज्यावेळेस जाहीर होईल म्हणलं तिथून पुढं मी काम सुरू करतो. म्हणजे लोकांना एवढं घाबरवलेलं आहे, याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे ना. कारण जर त्या ठिकाणी सभागृहात असणारे 17 नगरसेवक, 2 स्वीकृत नगरसेवक आणि नगराध्यक्ष, 20 लोक आणि 4-5 अधिकारी, 25 लोकांच्या शिवाय इतर कुणालाही तो नकाशा माहीत नाही, किंवा नजरेखाली सुद्धा गेला नाही, मग ही माहिती बाहेर आली कशी याची सुद्धा शहानिशा झाली पाहिजे.